इथून उठा आणि तिथे बसा. डायनिंग टेबलावरून उठा. कारमध्ये, बसमध्ये, लोकल ट्रेनमध्ये किंवा स्कूटरवर बसा. तिथून उतरा, खुर्चीवर बसा. एका खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर बसा. पुन्हा उलट्या क्रमाने घरी. सोफ्यावर बसा, रेस्टॉरंटमध्ये बसा, डायनिंग टेबलसमोर बसा, मग झोपा. रोज जवळजवळ 12-15 तास बसा आणि बसा. नमस्कार. प्रकृती पॉडकास्टच्या पहिल्या पर्वाच्या 15व्या भागात मी विदुला टोकेकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्यापैकी बहुसंख्याकांचा दिनक्रम इथून उठा आणि तिथे बसा प्रकारचा असतो. म्हणजे डायनिंग टेबलवरून उठा, कारमध्ये बसा किंवा बसमध्ये बसा किंवा लोकल ट्रेनमध्ये बसा किंवा स्कूटरवर बसा. तिथून उतरा, खुर्चीवर बसा. एका खुर्चीवरून उठा, दुसऱ्या खुर्चीवर बसा. पुन्हा उलट्या क्रमाने घरी पोचा, सोफ्यावर बसा, रेस्टॉरंटमध्ये बसा, डायनिंग टेबलसमोर बसा, मग झोपा. मध्ये कधीतरी थोडं थोडं करून सगळं मिळून तासभर चालणं किंवा स्वयंपाक किंवा आणखीन कुठल्या कामांसाठी उभं राहणं होत असेल. बाकी जवळजवळ 12-15-16 तास बसा आणि बसा. दिवसातले 10-12 तास ज्यांचं बसून राहणं होत असेल किंवा सलग 1.5 तास ज्यांना जागेवरून उठण्याची आवश्यकता पडत नसेल, त्यांना बैठं काम करणारे लोक असं म्हणता येईल. म्हणजे गल्ल्यावर बसणारे दुकानदार आहेत, त्याच्यामध्ये ड्रायव्हर आहेत, अकाउंटंट आहेत, कॅशियर आहेत, डेटा एंट्री ऑपरेटर आहेत, काउन्सिलर आहेत, काही काही प्रकारचे डॉक्टर्स आहेत, काही गृहिणी आहेत, निवृत्त लोक त्यात काही काही असू शकतात, केबिनमध्ये बसणारे साहेब मंडळी असतील, बसून पोळ्या लाटणारे स्त्री पुरुष असतील, आय टीमधले लोक, पुजारी, पुरोहित, गार्ड, खुर्चीवर बसणारे आणि खाली मांडी घालून बसणारे दोन्ही प्रकारचे लोक यात आहेत. साडीच्या दुकानात गल्ल्यावर बसणारे शेटजी आणि दुकानाचे कॅशियर हे बैठं काम करणारे लोक आहेत. पण त्याच दुकानातले सेल्समन मात्र बैठं काम करणारे लोक नाहीत. या बैठ्या कामाची 3 वैशिष्ट्ये असतात. एक म्हणजे बहुतेक कामांमध्ये बुद्धीचा तल्लखपणा, सावधपणा फार आवश्यक असतो. बैठी लोक काम जरी बसून करत असली तरी ती आळसटलेली किंवा झोपाळलेली नसतात. त्यांचा मेंदू, निरीक्षण, आकलन, व्यावहारिक बुद्धिचातुर्य, हिशोबीपणा, विनोदबुद्धी, तर्कशक्ती अत्यंत तल्लख आणि तेज असतात. याचमुळे असं होतं की असं बैठं काम करून सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष हातपाय हलवलेले नसले तरी दमायला होतं, थकवा येतो. हा थकवा म्हणजे काय आणि तो घालवण्यासाठी कॉफीच प्यावी लागते का, ते पण आपण आज बघणार आहोत. याशिवाय अशा कामांमध्ये एकतर लोकांशी खूप संपर्क येतो. जसं बँकेतले बैठं काम करणारे कॅशियर असतील किंवा दुकानांमधले कॅशियर असतील किंवा उपहारगृहांमध्ये गल्ल्यावर बसणारे शेटजी असतील. आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे लोकांशी अजिबातच संपर्क येत नाही. जसे आपले लाडके आय टीकर असतात किंवा आपले डेटा एंट्री ऑपरेटर असतात वगैरे. अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना काम झाल्यावर लोकांशी बोलण्याचा सहसा कंटाळा येतो. काही काही प्रकारची बैठी कामं करणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या वेळा अनियमित असतात किंवा चुकीच्या असतात. नियमितपणे दुपारी 3 आणि रात्री 11 वाजता जेवणं हा सुद्धा पोटावर अन्यायच आहे. आणि दिवसात कधीतरी जेवणं, रोज जेवणाच्या बदलत्या वेळा हाही पोटावर अन्यायच आहे. असंच खाण्याच्या सवयींमध्ये सुद्धा 3 वैशिष्ट्ये असतात. एक, गोड खाल्लं जातं, मग ते चॉकलेटच्या रूपात असेल किंवा मिठाईच्या रूपात असेल. दुसरं, चहा कॉफी यांचं सेवन खूप जास्त केलं जातं. कप मोठा किंवा छोटा असो, 200 मिलीलिटरचे 4-5 कप पिणं किंवा चहावाल्या पोऱ्याकडचे चिमणे 10-15 कप असो, ऐवज तेवढाच होतो. यात साखर असते, पण साखर घातल्याने किंवा न घातल्याने किंवा डिकॅफ कॉफी वापरल्याने सुद्धा नगण्य फरक पडतो. तिसरं म्हणजे जंक फूड किंवा कम्फर्ट फूड किंवा जनरल तोंडात टाकण्याचे पदार्थ खाल्ले जातात. खाखरा ते टॉटिया अशी रेंज असली तरी जातकुळी एकच. या व्यतिरिक्त धूर काढणे वगैरे सवयी असूच शकतात. यांच्या तब्येती साधारण एकाच प्रकारच्या असतात. वजन वाढतंय हे जाणवत असतं, काहीतरी चुकतं हे कळत असतं. मध्येच कधीतरी आपल्या ओळखीतलं, बघण्यातलं, मैत्रीतलं कुणीतरी तिशीतच राम म्हणतं. तो एक वेकअप कॉल मिळतो. पण रोजच्या जगण्याचा वेग इतका असतो की थांबून विचार करायला फुरसतच नसते. कामाच्या ताणाबरोबर तोही एक ताण असतो. काहींची वजनं आटोक्यात असतात, पण त्यांची त्वचा, डोळे दमलेले दिसतात. किरकोळ किरकोळ तक्रारी त्रास देत असतात. दर 5 पैकी 3 मुलींना पीसीओडीचा त्रास असतो. याला सन्माननीय अपवाद असतात, पण सर्वसाधारण चित्र हेच दिसतं.
कुठल्याही प्रकारचं डाएट घेण्याची आर्थिक सुबत्ता असते. कितीही महागडं जिम लावण्याचीही ऐपत असते. यात नेमका बदल कुठे करायला हवा आहे हे कळण्याची तेज बुद्धी तर असतेच असते. पण काय होतं, सवय लागण्यासाठी जसा एकच प्याला पुरतो तसा सवय बदलण्यासाठीही पुरतो. पण तो पहिला प्याला घेतला जात नाही. ते चक्र भेदून दुसऱ्या चक्रात प्रवेश करणं समहाऊ होत नाही. आपण आज प्रयत्न करूया की हा प्याला घोटाघोटाने कसा पिता येईल. प्याला म्हणजे बदलांचा प्याला, हा. म्हणजेच छोट्या छोट्या पायऱ्यांनी आपण आपल्या कामाच्या स्वरूपाच्या अनुरोधाने जास्तीत जास्त निरोगी राहण्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय करू शकतो. आधी आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवूया. वजन आणि उंची प्रमाणात ठेवणं. म्हणजे आता उंची वाढवता येत नाही, त्यामुळे वजनच प्रमाणात ठेवायला पाहिजे. बॉडी मास इंडेक्स म्हणजे वजन आणि उंचीचं गुणोत्तर 18 ते 25च्या मध्ये ठेवायचं. पोट सपाट, मऊ आणि कमीत कमी चरबीयुक्त ठेवायचंय. जेवायच्या 2 वेळा निश्चित करायचे आहेत. ताण राहणारच आहे, त्याचे दुष्परिणाम कमी करायचे आहेत. आता आपल्या कामाचं स्वरूप हे असंच राहणार आहे. मग आपण काळजी काय घ्यायची? तर आपण पायरी पायरीनी एका दिनक्रमापर्यंत पोचू शकतो. तिथपर्यंत पोचायचं याच्यासाठी काय काय पाहिजे? तर याच्यासाठी थोडा निश्चय पाहिजे, थोडा धीर पाहिजे आणि थोडा विवेक. एवढंच हवंय. कालपर्यंत आपण जे करत होतो तेच जर चालू ठेवायचं असेल तर आत्ता आहे ही स्थिती राहणार आहे. जर का आत्ताची परिस्थिती बदलायची असेल तर दिनक्रमात बदल करावाच लागणार. तो करण्याची तयारी नसेल, आत्ता आहे हे छान वाटत असेल, जराही जिभेवर ताबा ठेवायचा नसेल तर इथून पुढचा एपिसोड नाही ऐकला तरी चालेल. बदल करण्याची इच्छा असेल तर इथून पुढे ऐका. थोडं कठोर बोलले, पण हे रुटीन इतकंही वाईट नसणार आहे. तर पहिल्या आठवड्यात आणि तिथून पुढे कायमस्वरूपी दिवसभर हालचाल करायची. याच्या थोड्या युक्त्या सांगते. म्हणजे 90 मिनिटं एका जागी बसलात की पुढची 10 मिनिटं काहीतरी शारीरिक हालचाल करायची. एक जिना उतरून कुणाशी तरी काहीतरी बोलून यायचं किंवा फेऱ्या मारायच्या, उठून पाणी प्यायचं, दुकानाची एक राऊंड घ्यायची, काहीतरी हालचाल. अगदी सोपं आहे की नाही? शिवाय आपल्याला घड्याळामध्ये त्याचा अलार्म सुद्धा लावता येईल. दुसरं म्हणजे रोज नीट घाम येईल, हृदयाचे ठोके वाढतील इतका व्यायाम करायचाच. पहिल्या आठवड्यात 10 मिनिटं करा किंवा आपल्या कुवतीनुसार जास्त करा. दर आठवड्याला 10% व्यायाम वाढवायचा. शरीराच्या सर्व स्नायूंची हालचाल होईल असा व्यायाम हवा. योगासना किंवा प्राणायाम हा आपल्याला हवा तो व्यायाम नाहीये. एरोबिक व्यायाम आणि स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम आपल्याला करायचे. आणि आहार, आपण आधीच्या काही एपिसोड्समध्ये खाण्याच्या योग्य वेळा कोणत्या त्या ऐकलेल्या आहेत. विसरल्या असतील किंवा एपिसोड ऐकायचे राहून गेले असतील तर जाऊ तिथे खाऊ हा एपिसोड नक्की ऐका. तर त्यात दिलेल्या टाईम विंडोमध्येच फक्त खायचं. सर्वात अवघड भाग हा चहा कॉफी सोडण्याचा असतो. सोडणं, कमी करणं नाही. विनाकारण चहा कॉफी प्यायची इतकी सवय लागलेली असते की ती अक्षरशः मजबुरी बनते. 2 प्रकार असतात सोडण्याचे. 1 बंद करणे आणि 2 हळूहळू कमी करत करत 10 दिवसात बंद करणे. यापेक्षा लांबवलं तर त्याला म्हणतात सबब. जेवताना 40% भाग हा शुद्ध मराठीत ज्याला चघळ चोथा म्हणतात त्याचा असला पाहिजे. म्हणजे त्यात फायबर असलं पाहिजे. म्हणजे काय? तर फळं, पालेभाज्या, भाज्या, कोशिंबिरी. भाज्या पालेभाज्या या फुलकवणे रसाच्या नाहीत. रसाच्या भाज्या असतील तरी आपण बोलतोय ते रशाबद्दल नाही, तर त्यातल्या भाज्यांबद्दल. हे सगळं मिळून आपल्याला जेवणातला फक्त 40% भाग ठेवायचा आहे. कमीत कमी 40%. हा. उरलेल्या 60%मध्ये पाणी, धान्य, डाळी, देवाचा प्रसाद, मिष्टान्न जे काय असेल ते बसवायचं. ते जास्तीत जास्त 60% असलं पाहिजे. त्याच्या पुढच्या आठवड्यात 1 दिवस फक्त फळांवर गुजराण करायचे. कुठलाही 1 दिवस ठरवायचा आणि शक्यतो रसाची फळं खायची. दिवसभर नाही खात राहायचं. त्याच ठरलेल्या 2 वेळी पोटभर खा, बिनधास्त खा, मुळीच चक्कर वगैरे येणार नाही. आठवड्यातला 1 दिवस फक्त फळांचा आहार. आणि या सगळ्यात पाणी पिण्यावर काहीच बंधन नाही. जेव्हा जेव्हा तहान लागेल, पाणी प्यावंसं वाटेल तेव्हा तेव्हा हवं तितकं पाणी प्यायचं. मध्ये चहा कॉफीची तल्लफ आली तर थंड पाणी प्या किंवा काकडी खा किंवा लिंबू पाणी प्या. एव्हाना या 2 आठवड्यांमध्येच खूप बदल जाणवायला लागलेला असेल. हलकं चपळ वाटू लागलं असेल. आता हे चालू ठेवायचं. ज्या दिवशी व्यायाम त्याच दिवशी जेवण हे पथ्य पाळलं तर मग मज्जाच. आणि प्रत्येक जेवणानंतर 2 तास पोटाला लपेटपट्टी ठेवायची. याच्या पुढे आणखीन जबरदस्त गोष्टी आहेत. जसा उपास आहे, एनिमा आहे, पण त्या निदान सुरुवातीला तरी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच कराव्या.
या 15 दिवसांमध्ये आत्ता सांगितलं ते 2 आठवड्यांचा जो दिनक्रमातला बदल आहे ना, त्यांनी सुद्धा एवढा मोठा फरक पडणार आहे. आणि ज्यांचा प्रवास इथपर्यंत झालेला असेल, त्यांनी माझ्याशी जरूर संपर्क साधा. आपण पुढे त्याच्यात आणखीन खूप छान बदल आणि खूप छान रिझल्ट मिळवू शकतो. निसर्ग विचार सांगण्याआधी धन्यवाद मंडळी. प्रकृती पॉडकास्टचा हा भाग शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला काही प्रश्न शंका विचारायचे असतील, सूचना काही करायच्या असेल, काही सुचवायचं असेल तर डिस्क्रिप्शन लिंकवर जाऊन रेकॉर्ड करूनही तुम्ही मला पाठवू शकता किंवा माझ्या फेसबुक किंवा इन्स्टा पेजवर तुम्ही विचारू शकता. या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. तुम्हाला या साध्या सोप्या युक्त्या आवडत आहेत तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, सहकाऱ्यांना, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना हा पॉडकास्ट नक्की ऐकवा. शेवटी एक निसर्ग विचार सांगून समारोप करूया. मधल्या छोट्या भुकेला काय खायचं? काकडी, बेदाणे, मोसंब्याच्या किंवा अननसाच्या चकत्या, लिंबू पाणी, भाजलेल्या किंवा उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, उसाचे कर्वे, फळांचा रस, कितीतरी गोष्टी ज्या शरीराला खऱ्या अर्थाने ताजंतवानं करतात. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी असाच एक जिव्हाळ्याचा विषय घेऊन. तोवर दिवसातून 2दा जेवा, व्यायाम करा, फळफळावळ खा, कृत्रिम रसायनांपासून दूर राहा, आनंदी राहा.